नमस्कार. राष्ट्रवंदना व सेवा आरोग्य फाउंडेशन आयोजित आजच्या या विशेष गान मैफिलीत उपस्थित माननीय प्रमुख पाहुणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आज प्रत्यक्ष उपस्थित असलेले श्रोते, तसेच ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम बघणारे सर्व संगीत रसिक व हितचिंतक, आपण सर्वांचे मी डॉक्टर रिची जैन मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे निमित्त म्हणजे आमच्या या राष्ट्रवंदना समूहाला 4 वर्ष, तर सेवा आरोग्य सोबत चालू असलेली आयुर्वेदिक ओपीडीला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या कार्यक्रमात प्रथम सत्रात चालू असलेले ओपीडीचे चालू असलेले काही उपक्रम व अहवाल वाचन होईल व द्वितीय सत्रात राष्ट्रवंदना हा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम होईल. तरी या प्रथम सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आज उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री रवींद्र वंजारवाडकर सर, माननीय पुणे महानगर संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉक्टर सौ हर्षदा पाध्याय, संचालिका सेवा आरोग्य फाउंडेशन, नंदाताई बराटे, संचालिका नंदादीप पाळणाघर, यांना विनंती करतो की त्यांनी धन्वंतरी व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करावे. धन्वंतरी स्तवनाकरिता मी डॉक्टर अथर्व जोशी यांना मंचावर आमंत्रित करतो. यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत्यञ्जसा सृष्ट्वा दिव्यमहौषधीश्च विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्राणोऽञ्जलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरि रूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे. श्री धन्वंतरींच्या आशीर्वादाने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झालेली असून आज उपस्थित सर्व पाहुण्यांचे परिचय करून देण्यासाठी मी मंचावर वैद्य हर्षवर्धन कुलकर्णी यांना आमंत्रित करतो. नमस्कार. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक माननीय श्री रवींद्र वंजारवाडकर सर लाभले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर मूळचे नगर जिल्ह्यातील जामखेडचे. त्यांचे पुढील शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला चौसाळा बीड येथे झाले. SSC बोर्डात 4थे तर HSC बोर्डात सर 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सरांचे पुढील महाविद्यालयीन शिक्षण BE पर्यंत VJIT मुंबई विद्यापीठ येथे झाले. त्यानंतर सर 4 वर्षे टाटा मोटर्स येथे कार्यरत होते. तसेच सरांनी 9 वर्षे उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला. सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी हे सरांचे कार्यक्षेत्र राहिले. स्वयंसेवी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी 1998 पासून कार्य करणाऱ्या सेवावर्धिनी या संस्थेच्या स्थापनेपासून सरांचा सहभाग होता. तर याच संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची सुद्धा जबाबदारी त्यांनी सांभाळली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अर्थात शिशु शिक्षण ते तंत्रशिक्षण असं कार्यक्षेत्र असणाऱ्या 50हून अधिक शाखांमध्ये शिक्षण देणारी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेली संस्था. या संस्थेत नियामक मंडळ सदस्य व अध्यक्ष अशी जबाबदारी पाहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संपर्क प्रमुख म्हणून 2014-15 काम पाहिले. तर 2016 पासून माननीय महानगर संघचालक अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मी सेवा आरोग्य फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर हर्षदाताई पाध्ये यांना आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की सरांचं त्यांनी स्वागत करावं. राष्ट्रवंदना समूह आणि सेवा आरोग्य फाउंडेशन सोबत मागील 1 वर्षापासून नंदादीप पाळणाघर कर्वेनगर येथे दवाखाना चालवत आहेत. या सर्व कामात जागा उपलब्ध करून देण्यापासून रुग्ण संपर्कापर्यंत आम्हाला कायम मदत करणाऱ्या पाळणाघराच्या संचालिका
नंदाताई बराटे यांचं स्वागत करावं अशी मी डॉक्टर हर्षदाताई पाध्ये यांना विनंती करतो. तसेच आयुर्वेद ओपीडी उपक्रम हा उत्तमपणे चालावा याकरता संस्थेच्या वतीनं उपक्रम प्रमुख म्हणून आमचे काम पाहणाऱ्या तसेच या कार्यात आम्हाला कायम प्रोत्साहन व मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या संचालिका डॉक्टर हर्षदाताई पाध्ये यांचे स्वागत करण्याची मी डॉक्टर भाग्यलक्ष्मी सायरे यांना विनंती करतो. यानंतर मी अहवाल वाचनाच्या कार्यक्रमासाठी आशुतोष झेरेला बोलवतो. राष्ट्रवंदना गीत गायनाच्या 9व्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा दिवस हा विशेष आहे कारण या समूहाला आज 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर सेवा आरोग्य फाउंडेशन या संस्थेसोबत काम करून आम्हाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. असा हा दुहेरी योगच आहे. या 4 वर्षांचे थोडक्यात कथन मी तुमच्यासमोर करत आहे. राष्ट्रवंदना गीत गायन ही संकल्पना वैद्य श्रीप्रसाद बावडेकर यांची. सर्वच वैद्यकीय शाखांमधील म्हणजे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आदी शाखांमधील शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर्सनी एकत्र यावे आणि देशभक्तीपर गीतांचे गायन करावे ही संकल्पना त्यांनी मांडली आणि यासाठी डॉक्टरांची जमवाजमव सुरू झाली. डॉक्टरांना राष्ट्रवंदना पहिले पुष्प आम्ही गरवारे महाविद्यालय येथे धनत्रयोदशीला सादर केले. आरोग्य भारतीचे प्रोत्साहन आणि त्यांच्या सहाय्याने भव्य कार्यक्रम आम्ही केला. दुसरे सादरीकरण नॅशनल ENT सेमिनार यशदा येथे केले. देशभरातील ENT अर्थात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टरांच्या समोर हे गीत गायन सादर केले. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. नवनवीन कल्पनांचा समावेश आम्ही करत असतो. असाच एक प्रयोग आम्ही ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सादरीकरणात केला. हे सादरीकरण आम्ही संपूर्ण संस्कृत निवेदनासह सादर केले. अशीच सादरीकरणं आम्ही पूजा पार्क गणेश मंदिर कोथरूड, वारजेनगर, नंदादीप पाळनागर येथे केली. गेल्या वर्षी करोना महामारीच्या काळातसुद्धा ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सादरीकरण केले. आमच्या सादरीकरणाची आणखी एक विशेषता म्हणजे गीत सादर होत असताना त्यातून जे भाव प्रकट होतात त्यांना मूर्त स्वरूप देण्याचे काम आमच्या समूहातील चित्रकार करतात. खरंच या गीतांमध्ये इतका सुंदर भाव दडलेला आहे. मग ते व्यक्ती व्यक्ती में जगाए असो, कृत्वा नवदृढ संकल्पम असो किंवा निर्माण होके पावन युग में असो, या भावपूर्ण गीतांच्या गायनामुळे आम्हाला प्रेरणा मिळत गेली. राष्ट्रभक्तीपर गीत गायनासोबत सेवाकार्य करायला पाहिजे असा मनात विचार येऊ लागला. यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले ते सेवा आरोग्य फाउंडेशनचे प्रदीपजी कुंटे, हर्षदाताई पाध्ये, डॉक्टर मृणाल वर्णेकर यांनी. वस्ती भागामध्ये सेवाभावी OPD सुरू करण्यासाठी त्यांनी आम्हाला विचारले. वस्तीत आयुर्वेद दवाखाना सुरू करायचा असं ठरलं आणि मग एकामागे एक बैठका होत विविध प्रश्न समोर येऊ लागले. कडू औषधं, काढे ही लोक घेतील का? प्रतिसाद कसा असेल? तुलनेनं महाग असलेली औषधे उपलब्ध कशी होतील? अशा अनेक प्रश्नांवर विचार करत अखेर ठरलं आणि डहाणूकर कॉलनीमागे असलेली लक्ष्मीनगर वस्ती निश्चित करून 17 नोव्हेंबर 2018ला या साप्ताहिक दवाखान्याला सुरुवात केली. मग झालं. गुळवेल, सुंठ, नागरमोथा, हिरडा, बेहडा, आवळा, पिंपळी असं करत करत 50पेक्षा अधिक एकेरी चूर्ण असलेली यादी यात समाविष्ट झाली. याचबरोबर विविध आयुर्वेदीय गुटी या सगळ्या पहिल्या टप्प्यात जमवल्या. स्वाभाविकच आता हे सगळं वस्तीत फिरताना त्या दवाखान्यात वागवायचे कसे असा प्रश्न समोर आला. आणि मग आयुर्वेदाच्या वैद्याला घरगुती उपाय सुचला नाही तर नवलच. कारण आम्ही एका सुटकेसचे रूपांतर औषधाच्या पेटीत केले. यामध्ये सर्व औषधे गोळ्या एवढंच नाही तर रुग्णांचे केस पेपर, पुड्यांचे कागद इथपासून ते दवाखान्याला लागणारी किरकोळ स्टेशनरी एवढं सगळं यात बसवलं. अक्षरशः आयुर्वेदाचा फिरता दवाखानाच पेटीत सज्ज झाला. व्यवहारात अत्यंत महाग अशी ही आयुर्वेदीय औषधे आपल्या लक्ष्मीनगर केंद्रातून अत्यंत नाममात्र किंमत आकारून वितरित व्हायला लागली. या दवाखान्याकरता एक वैद्य, एक सहाय्यक आयुर्वेदाचा विद्यार्थी, एक आरोग्य मैत्रीण असा संच तयार करून कामाला सुरुवात केली. आणि मग काही महिन्यातच या वस्तीशी संवाद वाढू लागला. या वस्तीतील रुग्णांमध्ये केवळ आर्थिक अडचण हा मुद्दा नसून आरोग्याबद्दल एकंदर असलेलं नैराश्य व अनास्था प्रकर्षाने आढळली. या रुग्णात प्रामुख्याने जीर्ण आम्लपित्त, संधिवात, आमवात, त्वचाविकार, मूळव्याध या विकारांचे प्राबल्य आढळले. आरोग्य मैत्रिणींनी घेतलेला नियमित फॉलोअप व औषधोपचार यामुळे आता रुग्ण चांगले बरे होऊ लागले. दिवसेंदिवस मिळणारे वाढते प्रोत्साहन आणि अशा आयुर्वेदाच्या वैशिष्ट्यपूर्ण दवाखान्याला मिळणारा प्रतिसाद
यामुळे या OPDला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच संस्थेच्या मदतीने आणि नंदादीप पाळणाघरच्या संचालिका नंदाताई बराटे यांच्या पाठिंब्याने आणखी एका चिकित्सा केंद्राची घोषणा केली आणि नंदादीप पाळणाघर कर्वेनगर येथे 25 डिसेंबर 2019 रोजी आणखी एका आयुर्वेद केंद्राची सुरुवात झाली. दवाखाना सुरू झाला खरा, पण 2 महिन्यातच लॉकडाऊनचा प्रसंग समोर आला. पण या दिवसात चिकित्सेचा एक भक्कम मार्ग रुग्णांना अल्पदरात उपलब्ध व्हावा व या कार्यात खंड पडू नये या विचाराने लॉकडाऊनमध्ये एकही दिवस सुट्टी न घेता सेवा आरोग्याचा हा एकमेव साप्ताहिक दवाखाना चालू राहिला. 12 वैद्य व 20 सहाय्यक आयुर्वेदाचे विद्यार्थी अशी ही टीम 2ही केंद्र उत्तम पद्धतीने चालवत आहेत आणि यामार्फत आम्ही उत्तमोत्तम आरोग्याच्या सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्ष्मीनगर दवाखान्याला आता 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता वस्तीतल्या सुटकेसची फिरत्या दवाखान्याची जागा ट्रंक व कपाटाने घेतली आहे. आयुर्वेद रसशाळा, लीडजेन फार्मसी, पुनर्वसू औषधालय अशा पुण्यातील नामवंत आयुर्वेदिक फार्मसीची औषधे आपण आपल्या केंद्रातून वितरित करत आहोत. आता या दवाखान्यात 50हून अधिक चूर्ण, 20 प्रकारच्या गोळ्या, 15 प्रकारची द्रव औषधे, नस्य अभंग तेलाच्या प्रकारापासून वैद्यांनी स्वतः तयार केलेल्या मोरावळ्यापर्यंत साधारण 100हून अधिक वेगवेगळी औषधी योग उपलब्ध आहेत. राष्ट्रवंदना वैद्य समूहातील आम्हा सर्व वैद्यांना हा दवाखाना नियमित व निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्वात मोठे सहकार्य असते ते म्हणजे आरोग्य मैत्रिणीचे. आरोग्य मैत्रीण, वस्ती समन्वयक, प्रकल्प प्रमुख अशा संस्थेच्या वस्तीमधील रचनेमुळे हे काम आम्हाला सहज शक्य झाले. ही रचना इतकी सुकर आहे की रुग्णांना दवाखान्यात आणण्यापासून ते त्यांनी औषध घेतले का इथपर्यंतचा फॉलोअप आम्हाला मिळतो. सेवा आरोग्य फाउंडेशनने बांधलेली ही रचना खरोखरच वस्तीतील आदर्श संपर्क यंत्रणेचे उदाहरण आहे. 2019 साली दिवाळीनिमित्त केवळ लक्ष्मीनगरमध्ये नव्हे तर सेवा आरोग्य फाउंडेशनच्या सर्वच वस्त्यांमध्ये आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे उटणे महिलांना तयार करायला शिकवायचे असा उपक्रम आखला. त्यावर्षी आम्ही एकूण 9 वस्त्यांमध्ये हा उपक्रम घेतला. उटणे हे केवळ दिवाळीतच वापरायचे असा गैरसमज सर्वत्रच आहे. त्याला वस्ती विभाग हा काही अपवाद नाही. परंतु हे उटणे जर नियमित वापरले तर किती परिणामकारक ठरेल हे प्रात्यक्षिकासह वस्तीत दाखवले. आता अनेक रुग्ण खास त्वचाविकारांसाठी उटणे घेऊन जातात. वितरित होणारे औषध हे वैद्याने स्वतः तयार केलेले असले तर त्याच औषधापासून अधिक अचूक गुण घेणे शक्य होते असा सर्वच वैद्य समूहाचा मानस आहे. हाच विचार समोर ठेवून आम्ही मोरावळा करण्याचा निर्णय घेतला व आपल्या अंतर्गत वितरणाकरता 100 किलो मोरावळा, अभ्यंग तेल, उद्वर्तन तयार केले. कोविड काळात आपल्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला काढा द्यायचा व तो आपण घरी कसा करायचा हे शिकवायचे असा उपक्रम सुरू केला. याचसोबत ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक यांना आपले वैद्य स्वतः जाऊन या काढ्याचे वितरण करत होते. साधारण सलग 2 महिने संभाजी विद्यालय कोथरूड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये रोज सकाळी वैद्य काढा बनवून पोचवत. तर सलग 3 महिने दिवसातून 2 वेळा गरवारे कोविड केअर सेंटर येथे काढा वितरणासाठी आमच्या समूहातील 20 वैद्यांनी 15 ते 20 दिवस सलग जबाबदारी सांभाळत या उपक्रमात सहभाग घेतला. जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांनी घेतलेल्या कोविड स्क्रीनिंगसाठी आमच्या समूहातील 15 वैद्यांनी सहभाग घेतला होता. कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन PPE किट घालून या वैद्यांनी दारोदारी जाऊन स्क्रीनिंगचे काम केले. विशेष कौतुकाची गोष्ट ही आहे की गरवारे कोविड केअर सेंटरमध्ये अखंड 3 महिने वैद्यकीय अधिकारी म्हणून आमच्या समूहातील वैद्या कल्याणी संत आणि वैद्य अक्षय करंदीकर हिने सेवा दिली. राष्ट्रवंदनेचा वैद्य क्षेत्रातील नवनवीन लोकांशी संवाद दृढ व्हावा म्हणून आम्ही अखंड भारत संकल्प दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. गेली 2 वर्ष भारतमाता पूजन करून आम्ही हा दिवस साजरा करत आहोत. मार्च 2020मध्ये आम्ही संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन केले होते. टिळक आयुर्वेद महाविद्यालयात हा उपक्रम पार पडला. या वर्गाला आयुर्वेदाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कृत अध्ययनाबरोबर संभाषण कौशल्य वाढावे यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला. आयुर्वेदो अमृतानाम, जीवितासाठी सर्वात श्रेष्ठ असं काही असेल तर तो आयुर्वेद आहे. कारण धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम असं म्हणणारा हा आयुर्वेद आहे. अर्थात आयुर्वेद केवळ औषधे देऊन रुग्ण बरा करणे इथपर्यंत थांबत नाही, तर बरा झालेल्या रुग्णाने पुढे कसे आचरण ठेवावे हे आयुर्वेद सांगतो. या शास्त्राची सेवा करण्याची तसेच वस्ती भागात काम करण्याची संधी आम्हा तरुण डॉक्टर्सना संस्था देते. गेली 2 वर्ष सेवा आरोग्य फाउंडेशन आणि नंदाताई यांचे प्रोत्साहन, आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा यामुळे आम्ही अखंड काम करत आहोत. आगामी काळात सुद्धा नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून पुढे सेवा देत राहू आणि अशाच सादरीकरणातून भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद आशुतोष. राष्ट्रवंदना समूहाची पहिली ओळख म्हणजे देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम.
आणि यातून तयार झालेली दुसरी ओळख म्हणजे वस्तीत चालू असलेली OPD. आयुर्वेद हा विषय गल्लीतील आणि वस्तीतील सर्वांपर्यंत पोचावा, तसेच ही औषधे वस्तीतील सर्वांना अल्प दरात उपलब्ध व्हावीत याकरिता मागील 2 वर्षापासून आमच्या खंबीरपणे पाठीशी उभी असणारी संस्था म्हणजे सेवा आरोग्य फाउंडेशन. तर संस्थेच्या वतीने संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ हर्षदा पाध्याय यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. निवेदनातून आणि सुरुवातीपासूनच जो एक प्रसन्न भाव मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्या प्रसन्न भावाचा अनुभव आम्ही सेवारोग्य फाउंडेशन संस्था म्हणून 2 वर्षापासून राष्ट्रवंदनाच्या या सगळ्या वैद्यगणांशी भेट झाल्यानंतर सातत्याने घेतो आहे. आणि हा जो प्रसन्नपणा, समाधान आहे काम करण्याचं, हे सातत्याने वाढतं आहे हे मला सर्वात आधी सांगायला आवडेल. खूप कौतुक करायला सर्वात आधी, म्हणजे मला मनापासनं बाकी काही बोलायच्या आधी खूप खूप कौतुक सगळ्यांचं, सर्व समूहाचं. सेवा आरोग्य फाउंडेशन ही पुण्यातली एक सेवा संस्था आहे. गेली 6-7 वर्ष आरोग्य हा विषय प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, बावधन या सगळ्या परिसरामधल्या ज्या वस्त्या आहेत, ज्याला आपण सेवा वस्त्या म्हणतो, जिथे थोडीशी अशी माणसं राहतात की ज्यांना एक थोडासा मदतीचा हात पुढे करायची गरज आहे, अशा ठिकाणच्या सर्व लोकांसाठी सेवा आरोग्य फाउंडेशन काम करते. थोडक्यात सेवा आरोग्य फाउंडेशनचं काम सांगायला आवडेल. आजच्या घडीला 15 वस्त्यांमध्ये आपल्या OPD साप्ताहिक दवाखाना सुरू आहे, ज्याच्यामध्ये अतिशय कमी दरामध्ये आपण आरोग्य सेवा पुरवतो. तज्ज्ञ डॉक्टर जातात. आत्ता जसं निवेदनात सादर झालं त्याप्रमाणे आपली रचना आहे. वस्ती समन्वयक आहे, आरोग्य मैत्रीण आहे, जे नियमित रुग्णांशी फॉलोअप करतात आणि त्याच्यातून खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे आणि खूप चांगलं यश आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण सेवा संस्था म्हणून मिळवलं आहे. आरोग्यामधला अजून एक उपक्रम, दिवड म्हणून एक गाव आहे, तिथे CSR प्रोजेक्ट आहे आपल्याकडे ZS कंपनीकडून. तर त्या गावामध्ये आठवड्यातून एकदा पूर्ण दिवस जावा लागतो बरं का. म्हणजे आपला डॉक्टर, आत्ता त्यांच्याबरोबर डायटिशियन, नंतर फिजिओथेरपिस्ट आणि आपली कार्यकर्त्यांची टीम, अशी 5 ते 6 जणांची टीम दर आठवड्याला त्या गावामध्ये जाते. आणि त्या गावामध्ये, ते गाव रिमोट आहे, तिथे आजूबाजूला गावामध्ये दवाखाना नाही, मेडिकलचं दुकान पण नाही. आणि अशा ठिकाणी गेली 2 वर्ष सातत्याने, आता जसं आपण म्हटलं की जसं राष्ट्रवंदनाने एकही दिवस OPD बंद ठेवली नाही, तसं अगदी नाईलाजाचा सुरुवातीचा एक टप्पा सोडला तर सातत्याने आपण दिवड गावामध्ये या कोरोना महामारीमध्ये सुद्धा जाऊन सेवा पुरवली आहे. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळी शिबिरं संस्था घेत असते. मी वेळेच्या मर्यादेमुळे त्या सगळ्यांचा उल्लेख करत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आत्ता कोरोनाच्या काळामध्ये शिधा वाटप, स्क्रीनिंग, अगदी स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन पुरवणं इथपर्यंत सुद्धा आपल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, वस्तीमध्ये आपल्या कार्यकर्ता आहेत त्यांच्या सहकार्याने आपण बरंच काम केलं आहे. अजून 2 उपक्रमांचा आवर्जून उल्लेख करीन, मला तुमच्या सगळ्यांसमोर तो मांडायला आवडेल. ॲडोलसंट एज जे आहे, ज्याला आपण किशोरवय म्हणतो, 12 ते 19, याच्यासाठी घे भरारी म्हणून एक उपक्रम आपण चालवतो. तो आठवड्यातनं एकदा मुलींच्या घरी, म्हणजे त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन, तिथे जागा असते आणि तिथे आपण त्यांचं एकत्रित सत्र घेतो आणि वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम, फील्ड व्हिजिट आहे, सहल आहे, वर्कशॉप्स आहेत, मुलींना एकत्र राहायला आवडतं म्हणून निवासी शिबिरं आहेत, असे कार्यक्रम आपण त्यांच्यासाठी घेत असतो. असे आता 4 मुलींचे वर्ग चालू आहेत आणि या नवीन वर्षामध्ये अजून 6 वर्ग, असे एकूण 10 वर्ग आपले या वर्षाच्या शेवटी होतील असं आहे. समृद्धी वर्ग लहान मुलांसाठी, 4थीपर्यंतच्या मुलांसाठी असे 8 समृद्धी वर्ग आहेत. तिथेही आठवड्यातनं 2दा 1.5 तास त्या मुलांबरोबर आपल्या ताया खेळतात. वेगवेगळे उपक्रम आपल्या, जी आत्ता म्हटलं की ही जी भावना आहे की जे काही करायचं त्याच्यामध्ये कुठेतरी माझ्या देशाचं भान मला असलं पाहिजे, माझ्या नागरिकत्वाचं भान मला असलं पाहिजे आणि हे खूप लहान वयापासून रुजवायला पाहिजे. त्यामुळे ते बालसमृद्धी वर्गातनं आपण साध्य करत असतो. असे 8 समृद्धी वर्ग आत्ता आहेत आणि ह्या वर्षामध्ये अजून 8, असे एकूण 16 आपले समृद्धी वर्ग नक्की या वर्षाच्या शेवटी असतील. जे आहे ते सांगितलं आणि पुढचंही याच्यासाठी सांगितलं, कारण आम्हाला संस्था म्हणून सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. या दोन्ही उपक्रमांमध्ये सुद्धा ज्यांना कोणाला काम करायला आवडेल, वेळ द्यायला आवडेल, तर त्या सर्वांना मनापासून सेवा आरोग्याच्या वतीने मी आवाहन करते की तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे.
सेवा आरोग्याच्या या कामांबरोबर आता कोरोना महामारीमध्ये आपण स्मार्ट अभ्यासिका सुरू केल्या. मुलांच्या शाळा बंद आहेत आणि त्यांना जे काही शाळेतनं चाललं आहे हे समजत नाही आहे. तर त्याच्यामुळे 2 स्क्रीनशिवाय शिक्षण, एक पुस्तिका देऊन स्वानंद जनकल्याण म्हणून जी सिंहगड रोडला संस्था आहे तिच्या मदतीने पुस्तिका तयार केल्या. त्या पुस्तिका दिल्या. विद्यार्थी मित्र योजनेमध्ये आपण सहकार्य केलं आणि स्मार्ट अभ्यासिका आत्ता 5 ठिकाणी सुरू झाल्या आहेत. त्याच्यामध्ये एक पूर्ण ॲप आहे, प्रोजेक्टर आहे, स्क्रीन आहे दिलेला आणि एक त्या इयत्तेचे चॅप्टर्स त्यांना पूर्णपणे त्याचे व्हिडिओज दाखवले जातात आणि आपल्या ताया त्यांना मदत करतात. सेवा आरोग्याचे थोडक्यात कार्याचा परिचय करून दिल्यानंतर पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाकडे येऊया. आजचा कार्यक्रम हा नेत्रसुखद तर आहे, कारण सगळेजण खूप छान एका सुंदर वेश असता त्यांनी निवडला आहे. पण हा कानाला सुखावणारा कार्यक्रम आणि असं आहे ना, आम्ही म्हणजे जेव्हा एकदा वर्कशॉप जेव्हा घेतो तेव्हा आपण आता जसं सुरुवातीला स्तवन म्हटलं तर तो तंबोरा जेव्हा चालू होतो तेव्हा आपली सगळ्यांची मनं त्या तंबोऱ्याचा जो स्वर असतो त्याच्याबरोबर जुळतात. ते एक साधन आहे कुठेतरी एका दिशेला, एका मार्गाला, एका ठिकाणी आपल्या सगळ्यांना जोडणारं, एका विचाराशी जोडणारं. तर हा राष्ट्रवंदनाचा जो प्रेरणात्मक देशभक्तीपर गीतांचा जो कार्यक्रम आहे हा मी सुद्धा ह्याच्या आधी 2दा-3दा ऐकला आहे आणि प्रत्येक वेळेला खूप मगाशी म्हटलं तसं प्रसन्नतेचा भाव तर निर्माण होतोच. पण राष्ट्रवंदनाचं आत्ता जे काही उद्दिष्ट, मी पुन्हा ते सगळं शब्दात मांडत नाही, जे आता निवेदनातनं व्यक्त झालं आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वावरण्यातनं कायम निदर्शनास येत असतं प्रत्येकाच्या. तर ते जे काही एक ध्येय आहे की दीनानाथमध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्याला माननीय मोहनजी भागवत आले होते आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं. बरंच म्हणजे त्यांचं प्रत्येक वाक्य कोरून घ्यावं हृदयावरती, पण त्यांनी डॉक्टर्सना उद्देशून एक वाक्य सांगितलं होतं की आपण सफल व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं, आपल्या आयुष्यात सफल असावं, आपण आयुष्यामध्ये यशस्वी असावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण त्या सफलतेबरोबर सार्थक आपलं आयुष्य लागलं का, सार्थकी लागलं का ह्याचं पण भान ठेवलं पाहिजे. तर ह्या भावनेशी आपल्या सगळ्यांना जोडणारा हा सुंदर असा गाण्याचा कार्यक्रम असतो. मला आवडलं तुमच्या सगळ्यांबरोबर सेवा आरोग्याची माहिती सांगायला आणि राष्ट्रवंदना तर अर्थात गेली 2 वर्ष या सगळ्यांबरोबर काम करताना खूप आनंद मिळतो आहे. अतिशय नेमकेपणा, नेटकेपणा आणि त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅम. सेवा आरोग्य फाउंडेशनसोबत असेच प्रकारे विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही करू हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो. पुढे आपल्याला लाभलेले आज प्रमुख पाहुणे श्री रवींद्रजी वंजारवाडकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे मार्गदर्शन करावे. माननीय नंदाताई, माननीय डॉक्टर हर्षदाताई आणि राष्ट्रवंदना समूहाचे जे सगळे प्रेरणादायी कार्यकर्ते आहेत, वैद्यराज आहेत स्वतः आणि ज्याला समाजच ईश्वराचं रूप मानतो असे सगळे तुम्ही आहात, अशा सर्वांनी मिळून आजचा ठरवलेला हा राष्ट्रवंदनेचा कार्यक्रम, त्यामध्ये सहभागी होण्याचं मला निमंत्रण दिलं त्यासाठी डॉक्टर आशुतोष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मनापासून धन्यवाद देतो. भाग्यवान समजतो की मी आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. आत्ता राष्ट्रवंदनेच्या 4 वर्षाच्या आणि सेवा आरोग्य फाउंडेशनबरोबरच्या 2 वर्षाच्या आणि नंदादीपबरोबरच्या कार्याचं एक खूप सुंदर असं निवेदन झालं. संस्था परिचय कमी शब्दामध्ये, पण तो दुसऱ्यांना प्रेरणादायी कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या कार्य अहवालाकडे पाहायला हवं. आणि मला स्वतःला यातून खूप प्रेरणा मिळाली. सतत 4 वर्ष महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामधलं शिक्षण घेणं हे खूप कठीण आहे. कारण माझी मुलगी स्वतः टिळक आयुर्वेदमधून वैद्य झालेली असल्यामुळे पुन्हा रुग्णालयामध्ये जाणं आणि त्या कालावधीमध्ये चिकित्सा, सेवा, अभ्यास आणि असा खूप कठीण अभ्यासक्रम असतो. कारण शेवटी आरोग्यसेवा ही माणसांशी निगडीत असल्यामुळे अतिशय गांभीर्यानं तुम्ही शिकत असता
आणि त्याच्या जोडीला हा जो सेवांकुर आपल्या मनामध्ये आपण तो रुजवत आहात, केवळ अंकुर नाही तर तो प्रत्यक्ष करता आहात, तर यासाठी आपलं विशेष अभिनंदन करायला हवं. सेवा आरोग्य फाउंडेशन आणि नंदादीप या दोन्ही संस्थांचा माझा जवळून परिचय आहे. त्यांचं कार्य मी पाहतो. आणि जी सेवा तीर्थ असतात, जशी वेगवेगळी तीर्थ आहेत, तीर्थांची कल्पना आहे आपल्या देशामध्ये प्राचीन काळांपासून, आणि तीर्थाटन असतं, तसं आरोग्य क्षेत्रातली आणि सेवा क्षेत्रातली विशेषतः ही आपल्या भागातली, जे छत्रपती संभाजी भागातली ही 2 सेवा तीर्थ आहेत. त्यामुळे त्यांना भेट द्यायला एक तीर्थाटन केल्याचं समाधान मिळतं. आणि अशा प्रमुख प्रेरणादायी कार्यकर्त्यांबरोबर असलं की आपलाही दिवस खूप चांगला जातो. खरं म्हणजे राष्ट्रवंदना ऐकण्यासाठी मी आलो आहे आज. आपल्याला सगळ्यांना ते गायचं आहे, आणि जेव्हा गायचं असतं तेव्हा किती उत्सुकता असते. ते सगळे स्वर आता तुमच्या अवतीभोवती सगळे अशी रुंजी घालत असतील आणि आपल्या कंठातून ते बाहेर पडत असतील. सेवा आरोग्याचा हा जे कार्य आहे आपलं, तो सेवा सुगंध संपूर्ण पुणे शहरभर अवतीभोवतीच्या भागात पसरावा, अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो. माझ्यासमोर अनेक कोरोना योद्धे आहेत आत्ता, त्याहीवेळी भेट झालेली आहे. आणि आपल्या संपूर्ण भारत देशाचं वैशिष्ट्य असं राहिलं आहे, जर आपण वर्ल्डोमीटर ही जर वेबसाईट पाहिली तर भारतीयांनी, आपल्या देशाने राष्ट्र म्हणून या महामारीचा जो मुकाबला केला आहे यशस्वीपणे, तर त्याला कारण ही सगळी युवा शक्ती आहे आणि मातृशक्ती आहे. याचा उल्लेख जगभर केला जातो. भारतामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधांचा तर आपण उपयोग करून घेतच आहोत, WHO, ICMR यांच्या प्रोटोकॉल्सप्रमाणे. परंतु आयुष्क्वाथ आणि आयुष मंत्रालयानं दिलेले सगळे जे मार्गदर्शन आहे, तर ते स्थानिक वैद्यराजांनी आपापल्या वातावरणाला, त्या गावाला, प्रदेशाला अनुकूल अशा प्रकारची सगळी रचना केली. वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधांची त्याला जोड दिली. आणि अर्थातच आपला हजारो वर्षांचा योग प्राणायाम, मग वेगवेगळ्या प्रकारच्या नेती आहेत, आपली खाद्यसंस्कृती आहे, आणि विशेषतः जसं सेवा आरोग्य फाउंडेशन नंदादीप एक मायेचा आधार देतं, तशी आपली कुटुंब व्यवस्था आहे. आपल्या कुटुंबाने आपल्याला मानसिक भावनिक आधार दिला. आणि ही जी प्रतिकार शक्ती असते, ज्याला इम्युनिटी म्हणतो, हा सगळ्यांचा एकत्रित परिपाक आहे. इट्स नॉट जस्ट बायोलॉजिकल फंक्शन. हे जसं जैविक आहे तसं सामाजिक आहे, भावनिक आहे, आध्यात्मिक आहे. या सगळ्या गोष्टींचं एक सुंदर मिश्रण आपल्या देशामध्ये आहे. त्याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून आपली रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आहे सुदैवाने. तर असं हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. तर ती इम्युनिटी. आणि दुसरं कम्युनिटी म्हणजे सेवा. आपण आत्ता पाहिलं की भारत संपूर्ण देशामध्ये सगळं जग अचंबित होऊन आपल्याकडे पाहतं की इतका मोठा सेवेचा महायज्ञ न भूतो न भविष्यती कधी कोणी पाहिलेला नाही असा झाला आहे. लक्षावधी कार्यकर्ते दिवस रात्र, त्यात आपणही होता, तुमचंच वर्णन करतोय मी, आपण होता. आणि जोखीम पत्करून मला माझ्यासारख्याला स्टे होम स्टे सेफ असं करणारे जे माझ्यासारखे आहेत त्यांना तर ते ठीकच होतं. पण तो PPE किट घालून आणि 40 तापमानामध्ये, आणि जिथे एक संभाव्य संसर्गित रुग्ण असू शकतो समोर, आणि त्यामुळे मला येऊ शकतं, असं असून ती जोखीम घेऊन त्या वस्तीमध्ये जाऊन आणि दिवसेंदिवस, आणि मी पण तो पॉझिटिव्ह होऊ शकतो असं असतानासुद्धा आपल्या युवा शक्तीने जे करून दाखवलं ते जगासाठी एक आदर्श अशा प्रकारचं सेवाकार्य आहे. आणि म्हणून त्याची दखल जग घेत आहे. परंतु त्यापेक्षा त्याची फळं आपण चाखतो आहोत. आपण आज ते वर्ल्डोमीटर जर पाहिलं तर सगळ्या विकसित देशांमधली स्थिती, आणि आपण आज कार्यक्रम करतो आहोत, इज अनबिलिव्हेबल फॉर दॅम की असे सगळे एकत्र येऊन एखाद्या सभागृहात कार्यक्रम करतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक तिथल्या देशांमध्ये खरोखर गंभीर परिस्थिती आजची. तर अशी आपली भारतीय सेवा परंपरा आहे. ती काय आज सुरू झाली नाही, कोरोना काळात सुरू झाली नाही. हजारो वर्षांपासूनची
सेवा परंपरा आहे. प्रभू श्रीरामांचं आपण जे आदर्श मांडतो त्याच्यामध्ये सेवेचं एक मूर्तिमंत रूप म्हणून आपण प्रभू श्रीरामांकडे पाहतो. जिथे वंचित, जिथे अभाव आहे तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या वनांचलामध्ये जाऊन, मग त्यांना तसं लंकेला तर सहज जाता आलं असतं सरळ, परंतु या प्रवासामध्ये शबरी मातेचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. तिथे म्हणजे त्यांनी असं म्हटलं, मी न अहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, मी तुझी युगानुयुगे वाट पाहते. शबरी माता म्हणजे वनांचलामधलं एक वंचितता, अभावग्रस्ततेचं आपण जर उदाहरण समोर ठेवलं तर प्रभू श्रीराम तिथे जाऊन एक मायेनं स्पर्श केलेला आहे. त्यांच्या तिथे राहिलेत ते. त्यांच्यामध्ये एक जिवंतपणा, चेतना, जागृती, एक स्फुल्लिंग. आणि हा वनवासी बांधव या राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अग्रेसर आहे. प्रभू श्रीरामांचं उदाहरण समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वनांचलामध्ये, वनवासी क्षेत्रामध्ये जी सेवा कार्य चालतात ती अजोड आहेत. तसं उदाहरण नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन, महिला बालकल्याण आणि श्रद्धा जागरण. कारण राष्ट्रगौरव जोपर्यंत मनामध्ये जागत नाही तोपर्यंत विकासाला कुठलाच आधार नसतो. केवळ भौतिक विकासाच्या, जसं आपण म्हणालात की केवळ भौतिक विकासाच्या पाठीमागे तो आवश्यकच आहे, त्याला आपण समुत्कर्ष असं म्हणतो. पण माझं जीवन आहे तर मला भौतिक सुखसाधनं हवीत जी आवश्यक आहेत, परंतु निःश्रेयस आणि म्हणून समुत्कर्ष आणि निःश्रेयस संपूर्ण समाजाला मिळवून देण्यासाठी अथक प्रयास करणे, यासाठी प्रभू श्रीरामांकडे आपण पाहू शकतो. अनेक ठिकाणी प्रवास करत करत जिथे जिथे आसुरी प्रवृत्ती आहेत, जिथे जिथे अधर्माने वागतात, जिथे जिथे अन्याय करतात, अशा सगळ्यांचा निपात करण्यासाठी तिथल्या सज्जन शक्तींना प्रभू श्रीरामांनी बरोबर घेतलेलं आहे. मग ते सुग्रीव असतील, विभीषण असतील. आणि हे करत असताना या आसुरी शक्तींना, कारण सेवा करून आपला समाज आत्मनिर्भर, स्वाभिमानी, स्वयंपूर्ण, समरस करायचं सेवेचं उद्दिष्ट प्रभू श्रीरामांनी आपल्यासमोर ठेवलेलं असल्यामुळे आपणही आपल्या सेवा कार्याचं उद्दिष्ट तेच ठेवलं आहे. रोज संख्येनं वाढत वाढत सेवा देणं हा एक भाग आहे, परंतु ज्यांना आपण सेवा देतो ते स्वतःच्या पायावर, स्वस्थ वृत्त, पुन्हा आजारीच पडू नयेत, पुन्हा त्यांच्यामध्ये आरोग्य प्रबोधन आणि इतर मग जे आहेत त्या रुग्णांपर्यंत पोचायचं. तर असा समरस, स्वाभिमानी असा समाज निर्माण करायचं ध्येय प्रभू श्रीरामांनी स्वतःच्या समोर ठेवलेलं असल्यामुळे हे करत असताना ज्या आसुरी शक्ती आहेत त्यामध्ये वाली वधना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन आहे ना, ते धर्मरक्षण, धर्मपालन आणि सेवेच्या माध्यमातून आपला समाज स्वाभिमानी, आत्मनिर्भर करण्यासाठी प्रभू श्रीरामांचंच उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. असा सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी समाजाचं संघटन केलं, आसुरी शक्तींचा निपात केला, त्या ठिकाणच्या सज्जन शक्तीला पुन्हा त्यांनी तिथे राजवैभवी बसवलं आणि तो दिग्विजय करून मग अयोध्येमध्ये आले. अशा अर्थानं समाजाचं संघटन, समरसता, समरसपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मला असं वाटतं आपल्यासमोर तोच आदर्श आहे. एक छोटं उदाहरण सांगतो, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आत्ता उल्लेख झाला. पूजनीय डॉक्टरजी ते डॉक्टर होते. कलकत्त्याला नॅशनल मेडिकल कॉलेजमधूनच त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. त्या कालावधीमध्ये गंगासागर जिथे आहे, आजही तिथे मकर संक्रमण पर्व सुरू आहे. आत्ता मकर संक्रांतीला असतं. गंगा जिथे सागराला मिळते तो गंगासागर प्रदेश आहे. तिथे त्या कालावधीमध्ये पटकी या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. ते कलकत्त्याला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी एक संच तयार केला, जसा आपण संच करतो आणि तिथं जातो आणि त्या रोगाच्या प्रादुर्भावामध्ये, संसर्गामध्ये जीवावर बेतत असताना जोखीम पत्करून त्यांनी तिथे जाऊन खूप मोठी सेवा केली आहे. बंगालमध्ये वर्धमान नावाचा जिल्हा आहे, त्याच्या अवतीभोवती ब्रह्मपुत्रेचं विस्तीर्ण खोर आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रचंड पूर येतो आणि ती सगळी वस्ती जलमय होते. डॉक्टरजी, त्यांचे सगळे वैद्यकीय क्षेत्रातले मित्र रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून
स्वामी विवेकानंदांना आदर्श समोर ठेवून रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून जे सेवा कार्य त्यावेळी झालं, म्हणजे त्या पाण्यातून जायचं, इतक्या साप विंचू सगळे दिसत आहेत आणि ते चुरमुऱ्याची आणि बाकीची पोती खांद्यावर घ्यायची आणि त्यातून मार्ग काढत त्या छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये वरच्या मजल्यावर रात्र बसलेल्या लहान मुलांना आणि महिलांना वैद्यकीय सेवा करायची, तपासायचं, औषधं द्यायची आणि खायला द्यायचं. आपल्यासमोर पूजनीय डॉक्टरांचाच वैद्यकीय सेवेमध्ये काय करायचा हा आदर्श आहे. आणि म्हणून हा जो सेवांकुर आहे आपण जो जपता आहात तो त्या आदर्शासाठी आहे. आणि भाग्य असं आहे की तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच आपण त्याच्यामध्ये आहात. त्यामुळे एका अर्थानं खूप भाग्याची गोष्ट आहे की आपण हे सगळे करत आहात. माझ्यासाठी तुम्ही आदर्श आहात. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असताना आणि सर्व पॅथी एकत्र, कोरोना न्यू नो पॅथी, आपण सगळ्याचा वापर केला आणि अशा प्रकारे एक निरामय स्वस्थ भारत घडवण्यासाठी आपण सगळ्या ज्ञानपरंपरा एकत्रितपणे होलिस्टिकली वापरण्याचं एक आपलं सगळं जे आहे तर ती परंपरा आहे आपली. त्यामुळे सर्वजण मिळून आपण आपला देश निरामय आणि मी जसं म्हटलं की आरोग्याच्या सेवेतून पुन्हा एकदा स्वाभिमानी, समरस, स्वावलंबी असं एक आदर्श राष्ट्र घडवण्यासाठी ही राष्ट्रवंदना आहे. कोरोना कालावधीमध्ये अतिशय संकट यायची, खूप संकट असायची आणि मग एका कार्यकर्त्याने एका कार्यक्रमामध्ये गीत गायलं की आपण सकाळी उगवणारा सूर्य पहा, तो कधी कुठल्या अंधाराला घाबरून परत तर जात नाही ना. जेव्हा एखादी नदी वाहते, कोणी बांध घातला म्हणून ती वाहायची थोडीच थांबते. क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से वन पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनको छोड़ कर सब चीर कर सब असुरों को. तर असं आहे ते, राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खडा यदि देश सारा, अशी ही राष्ट्रवंदना आहे. मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो. मला बोलावलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा आणि नेहमी सदैव उपयोग होईल यासाठी धन्यवाद. यानंतर प्रथम सत्राच्या शेवटाकडे येताना सर्व कामात आम्हाला सहाय्य करणारे हितचिंतक आणि कार्यकर्ते यांचे आभार मानण्यासाठी मी मंचावर वैद्य कल्याणी संत यांना आमंत्रित करतो. नमस्कार. माननीय प्रमुख पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय डॉक्टर हेडगेवारजी यांचं एक उदाहरण आत्ता त्यांनी आपल्याला दिलं आणि त्या काळच्या त्या वेळेच्या तुलनेमध्ये आजचा हा जो काही सेवेचा आमचा प्रयत्न आहे तो खूपच सुखकर आहे, सुकर आहे, सोपा आहे. तर त्यांच्यापासून, डॉक्टरांपासूनच ज्यांनी या सेवा मार्गाला सुखकर केलं, आजच्या आभार प्रदर्शनाची सुरुवात करते. आज प्रजासत्ताक दिनी आपल्या कार्यव्यग्रतेमधून देखील आवर्जून वेळ काढून उपस्थित असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराचे माननीय संघचालक श्री रवींद्र वंजारवाडकर सर, त्यानंतर सेवा आरोग्य फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर सौ हर्षदाताई पाध्ये, नंदादीप पाळणाघराच्या संस्थापिका नंदाताई बराटे यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आज उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, आमच्या लाडक्या भाग्यश्रीताई, काजलताई, गीताताई आणि इतर सर्व आरोग्य मैत्रिणी यांचे मी आभार मानते. सावरकर अध्यसन केंद्राचे श्री महेशजी पोहनेरकर आणि मुग्धाताई वाड यांचे मनपूर्वक आभार मानते. आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर प्रचारक सुनीलजी साठे हे कायम आमच्यासोबत, आमच्या पाठीशी असतात, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी रंगमंच सहाय्य करणारे श्री यतीनजी माझिरे यांचे
मनापासून आभार. ध्वनी व्यवस्थेसाठी मदत करणारे श्रीयुत सुजित खांबे यांचे आभार. तसेच चित्रीकरण म्हणजेच व्हिडिओ व्यवस्था बघणारे श्री ऋषभ जैन यांचे मनापासून आभार. आणि आज येथे उपस्थित असणारे तसेच ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून कार्यक्रम बघणारे सर्व श्रोते यांचे वेळात वेळ काढून कार्यक्रम बघण्याबद्दल अतिशय मनापासून मी आभार मानते. आणि सर्व राष्ट्रवंदना समूहातर्फे आजची राष्ट्रवंदना भारतमातेच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद. धन्यवाद कल्याणी. यानंतर पहिले सत्र संपले असे जाहीर करतो. यापुढे आपला गीत गायनाचा कार्यक्रम होईल. जे आत्ता हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून पाहत आहेत त्यांना लगेच पुढील व्हिडिओ पोस्टद्वारे हा कार्यक्रम बघता येईल. मंचावर उपस्थित पाहुणे व आपणा सर्व हितचिंतकांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि पहिले सत्र संपले असे जाहीर करतो. धन्यवाद.